बड़ी बिल्डिंग है भाई की बॉडी तो देखो भाई। ही बघू शकता तुम्ही नंगू पंगू पोरगी एक नंगू पंगू पोरगी आली आहे आमच्याकडे। बघू शकता तिला कपडेच नाहीये, कपडे मोगली झालेली आहे ही मोगली पोरगी। बघ मग घाल ना, नाही घालत बघा ही मोगली आहे, ही जंगलात राहायची आणि हे जंगलातला हे ते बगीरा हे बगीरा आहे, ही बगीराची आई। तो नमस्कार, राम राम, जय शिवराय गाईज। मी तुमचा आवडता लाडका मराठी माणूस सॅम, जो कि न्यू ब्लॉग की शुरुआत हो रही है अपने प्यारे से ओरा से, जो कि हम लोग जा रहे हैं आज आम्ही चाललोय खास भावाचा स्कॅम झाले, स्कॅम ते जे 1000 रुपये घ्यायला चाललोय, खास ते 1000 रुपये घेण्यासाठी उल्हासनगरला चाललोय आणि कपडे पण घ्यायचे, पुन्हा कपडे घ्यायचे, पुन्हा शूज पण घ्यायचे। तर आपला प्लॅन झालेला आहे, आपला मस्तपैकी प्लॅन झालाय रायडिंगचा। तो लवकरच आम्ही राईडला पण जाणार आहे, त्यासाठी थोडीशी काय क्लिप घेतली, क्लिप नाही रे तयारी करतोय। सो आता जातो सीएनजी टाकायला, कारण सीएनजी झाली आहे डाऊन। 500 रुपयाची सीएनजी टाकू, 1000 रुपये भेटल्यावर कसं स्कॅम झाले। 1000 रुपये 500 रुपये तर भेटतील गरीबाला, असं समजा का 500 रुपये पडले। हा 500 रुपये पडले, आम्ही खाल्ले। त्या दिवशी बर्गर द्यायचं बाकी आहे बाबा, आज जरा लवकर प्रयत्न करूया लवकर आपल्याला। सो फायनली आम्ही पोहोचलोय सीएनजी पेट्रोल पंप। सीएनजी पेट्रोल पंप सीएनजी असते, मालूम है तेरे बाप को मत सिखा चल। सो गाइस हम लोग पहुंच चुके हैं सीएनजी पंप पे, जहाँ पे मराठी हाँ जिथे लागली आहे गर्दी थोडीशी, लाईटली, जास्त गर्दी नाहीये, थोडीशी गर्दी। आणि इथं बघू शकता ही आमची चिंगी, हे आमचा मंदार दादा आणि एक पाहुणा एक्स्ट्रा आलेला आहे, जो की त्याला जास्त कपडे घ्यायचे, त्याला सगळ्यात जास्त कपडे घ्यायचे, कपडे घ्यायचे म्हणून तो आलेला आहे। माझे पक्का आज तर त्याला लुटवत, आज त्याला 1000 रुपयाला लुटायचा, त्याला कमी डिस्काउंट घ्या, कारण का 1000 रुपये कसं गाडी चालली पुढे, हे चालली गाडी चालली। सो सीएनजी टाकूया आणि मग सो फाइनली सीएनजी झाली आपली फुल, अभी टंकी हो गई चूल। तो हम लोग अभी जाणार मस्त पैकी। फुल करायचे पैसे आता किती मध्ये फुल झाली माहिती आहे आपली गाडी? 28 होती नाही, ती अर्धी होती ना पूर्ण कधी 750-600 मध्ये होऊन जाते। 750 फक्त पॉवर पाहिजे सीएनजी ला, नाशिकला जाऊन पॉवर असेल ना, नाशिकला जाऊन हा आरामशीर। शिर्डीला जाऊन आला असेल, शिर्डीला शुभम गेला होता ना का चिंगे? तुला काय पाहिजे का? हा बोला, काय खायचं? ज्यूस प्यायचे, ज्यूस आपल्याकडे काढे बघ पासवर्ड मला पण ज्यूस प्यायचे ना तुला? समजा जरा आमच्या जनतांची घे ना, तिला काहीच करायचं नाही, त्यामुळे माझे पैसे आमच्या इथं जनतांची घे ना, कार्ड शॉप करतो ना मी। कुठं कॅश घेतो मला, कुठं जनतांची कुठे आहे जनता बँक? जनता वाईन्स कामाला जातो तिथं तुम्हाला कॅश देणार ना, मला देतील, मी कार्ड माझं सोडतो ना। हा ठीक है। तो गाइस यहाँ पे देख सकते हो हमारा मंदार दादा जूस बना रहा है। मंदार उबाले इधर गाड़ी टाकून इथं मस्त पैकी ज्यूसची तो मंदार उबाले, हा जाऊ दे। हे चिंगे काय पाहिजे तुला अजून?
बघ नीट बघ. मला ते समजतं. बघ कशी आहे. 2 वर्ष. अरे टोपी आहे ना. आपली सेम आहे का. तेव्हा इथं होते. सेम गाडी नाही ना आपली. वेगळी वेगळी आहे आला इनोवा असता तर मी झोपलो असतो. मला झोपलं ते. आपली ओरा 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 ना आवरा. आवरा आवरा. आपली कुठली आहे. आवरा. तिला विचारलंय. वारा आहे. आता तू घरी जाऊन काय करशील. हा तुला घरी सोडता का. सो फायनली गाइस हम लोग पहुंच गए उल्हासनगर. म्हणजे आम्ही पोहोचले उल्हासनगरला जस्ट. आणि बाईला लय कपडे घ्यायचे आणि सेकंड ना पहिले 1000 रुपये घ्यायचे. पहिले 1000 रुपये घ्यायचे. बाकी काय पण पैसा ही पैसा होगा. काही असलं आता आम्ही जरा भूषणच्या मम्मीला भेटून होतो. आज नाश्ता करूनच जातो आम्ही. भूषणच्या मम्मीकडून नाश्ता स्पेशल नाश्ता भेटणार आहे आम्हाला. काय काय भेटणार आहे माहित नाही. ते फोन करून सांगावं लागेल आम्हाला. ये हिला लिफ्ट पाहिजे. ये पप्पाला लिफ्ट पाहिजे. कसे ट्रिपल सीट फिरतात मी उल्हासनगर आयुष्यात फिरलो ना ट्रिपल सीट. आता दुपारी कोण नसतो म्हणून ट्रिपल सीट असतात इकडं. नाही कधी कधी नसतात. चला आमची बुलेट टाकायची ना हा टाकायचे ना बुलेट. आज बंद आहे. शुक्रवार. हा फ्रायडे. येताना मिसेस काय मिस्टर मिसेस वडा मिसळ काय उसळ. पहिले स्टार्टिंगला चांगलं होतं. आता एवढं चव हे नाही टेस्ट नाही. सो फाइनली हम लोग पहुंच चुके उल्हासनगर. जहाँ पे लेना है हम लोग को कपड़ा. हे कपडे घ्यायचे खूप सारे नाही पण ठीक आहे. एक पॅन्ट चेंज करायची आहे आणि मला बघूया शूज घेऊया. कारण शूज घ्यायचे पुमा नाही शूज घ्यायचे मला पण. आणि त्या भावाला पण कपडे घ्यायचे आपल्या. कपडे घ्यायचे रास नाही घ्यायचे. आणि भूषणला हे घ्यायचं आहे. जाऊ द्या दाखवला असतं दाखवणार होतो पण जाऊ द्या. भूषणला घ्यायचेच कपडे. माझं नाव बघितलं आहे ना स्वतःच नाही. भूषणसाठी दुकान. सो आता पोहोचूया डायरेक्टली दुकानात आणि भेटतो डायरेक्टली तुम्हाला दुकानामध्ये. इन लोगों को कुछ भी देना नहीं है भाई. हाँ ये फ्री वाले आइटम है सब. हाँ ये सब फ्री वाले. खाली एक ही जन लेने आए. क्या बॉडी बिल्डिंग है भाई की बॉडी तो देखो भाई. एक नंबर बॉडी आहे भाईची. काय घेतोय. आणि 2 तुम्ही पहिले ऐका. आमचे 1000 रुपये आम्हाला भेटले. हा बस. आणि आता होणारी मोठी पार्टी 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 भूषण. रिमिक्स आहे ना तुला. 450 रुपयाची बुट्टे घेतली 500 मध्ये 1000 रुपये मधली. 50 रुपये वाचलेत. 50 रुपये आम्हाला काहीतरी खायला घाल. बस 450 भेटले. मग 480 मी तुला बोललो 450 रुपये तुला करा घेऊन देतो. तू ऐका तुम्ही हे ना कधी तू स्वतः बाहेर घे. सांगा कधी घ्यायचं असेल कपडे तर तोच रेट ठेवायचा. काय बाई उतरतच नाही याच्या खाली. तेव्हा तेच उतरतात. तेव्हा त्या भावाची आपण जो भाव ठेवला तो हे पिकून जातात. 480 वाला घेऊन टाकली. 480 ला 480 ना द्यायचं रे. सो फायनली आम्ही निघालो आता घरी जायला. आणि आम्हाला आणखी खूप सारे काम आहेत. आता मोरे कलेक्शन करायचे. मोरे कलेक्शन. कसलं मोरे कलेक्शन जायचं. मला शर्ट घ्यायचं. कसला शर्ट. तिथं काय घ्यायचंय. ऑफर शर्ट मोर्याला ऑफर झालं. हा मग आंबेडकर जयंती ना. हा हा हा. सो चला बॉस आले. बॉस बॉडीगार्ड हे आलते इथं शूज बघायला. आता चपलावर आलेत. बघू आता थोड्या वेळाने काय होते. आता कशावर जात आहेत बघू आपण. एवढ्यात आता सँडल वरती आले ते बघू आपण काय होतं. दादा फुल खुशी फॉर्म मध्ये आलते. आता बघू काय होतं.
तो आपला भाईने काहीच फिक्स नाही केलाय. मागा तो काचा ए भाई यांचे दिवस बघा आता, यांचं काय चालू आहे, कुठं काय गावात काय बोलतो भाई, 100 रुपये बोलते एकाची बसाची. सो फाइनली गाइस हम लोग निकल चुके शू के दुकान में से. मतलब दुकानात गेलो होतो शूज घ्यायला, पण बजेटच्या बाहेर शूज होते, खूप जास्त बजेटच्या बाहेर शूज होते, नाही घेऊ शकलो सध्या. नंतर बघूया नेक्स्ट टाइम. आणि आता जातोय घरी, कारण का मला जायचं आहे थोडंसं बाहेर, त्यामुळं मला घरी जाणं खूप गरजेचं आहे. सो फटाफट निघूया घरी जायला. सो आता फायनली आम्ही पोहोचलोय घरी, आणि आजचा ब्लॉग इथेच करूया आपण. घरी ना बदला मकर कंपनी राहू दे, मी नंतर संपेल. कॅमेराच बंद झाला पाहू. कॅमेरा चालू आहे, शूट होतो तो आपणच. होतो आहे का, चालू आहे ना. ठीक आहे. बोल आता, बोल ना. सो गाईज बाबा आपल्याला बघतोय. आणि काय बोलतोय, काय बोलत नाही का? काही चहा प्यायला बसलेत. काहीच सरप्राईज गाडी लावायला जागा नाही. आहे ना, आहे पक्की जागा आहे, पक्की लावून टाक, दाबून टाक. अबे दाबून कोण बघतोय. सो गाईज आता आम्ही विहिरीच्या इकडे पोहोचलोय. कुठले पण उचल, सगळं उचल. सो फाइनली गाइज मैं निकल चुका हूँ अपने घर से. मतलब घरून निघालोय मी, मगाशी निघालो होतो. थोडा कॉल आला होता फ्रेंडचा, तो कॉलशी त्याशी तेच बोलत होतो, कारण का आपल्या रोड ट्रिपची थोडी तयारी चालू आहे. लवकरच रोड ट्रिपला जाणार आहे मी. जास्त दिवस नाही, 2 दिवसाची ट्रिप आहे आपली, तर त्यासाठी थोडं प्लॅन चाललाय. तुम्हाला लवकरच सांगेन ट्रिप काय आहे काय नाही. सो मी घरी गेलो होतो, फ्रेश झालो आणि लगेच निघालो, कारण का एक फॅमिली फंक्शन आहे तिकडे चाललो आहे. सो की त्यामुळे मला ब्लॉग सुद्धा बनवता येणार नाही तिकडे गेल्यावर. म्हणजे तोपर्यंत आपल्या भावांशी बोलून घ्यावा म्हणून फटाफट व्हिडिओवर आलोय लागेल. सो बाकी आता निघलोय. मग तुमचा भाव कसा वाटतंय प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीकठाक तयारी केली, बट ठीक आहे. सो जाऊया. आणि रस्ता खूप खराब आहे यामधला, कारण का टिटोवाला जायचं आहे मला. तर टिटोवालाचा हा रस्ता, मधला रस्ता जो आहे खूपच जास्त खराब आहे. थोडा म्हणजे काम चालू आहे मध्येच, पण ठीक आहे चला. बाकी रस्ता खूप खराब आहे, बाकी ओके. सो आता पटापट पोहोचूया, आणि मग मस्तपैकी तुम्ही व्ह्यू बघा. खूप छान व्ह्यू आहे, तोपर्यंत हा व्ह्यू बघा. फायनली गाईज मी इथं
पोहोचत आले 5 मिनट में पोहोचणार आहे 5 मिनट लगेगा अपने को पहुंचने के लिए मतलब हिंदी मिक्स मराठी मिक्स तुम्हाला माहितीच आहे सो पोहोचत आलंय तर थोड्याच वेळात मी तिथे पोहोचेन आणि सेकंड फंक्शन अटेंड करेन आणि मग निघेन सो आता किती टाइम लागतो मलाही काय आयडिया नाही आहे फंक्शनला पण ठीक आहे जे पण आहे सो पोहोचायला तर आलोय मी तर बघूया काय कसं काय सो तुम्हाला भेटतो थोड्याच वेळात फंक्शन अटेंड करून खूप लेट झालंय मला पण यायला आय थिंक सो 7 वाजता पोहोचत होता आणि 7चे थोडेसे मागं पुढं झालेत ठीक आहे काय हरकत नाही मग पोहोचूया आणि मग तुम्हाला भेटतो थोड्याच वेळात फंक्शन अटेंड करून सो चला सो फाइनली गाइज मैं निकल चुका हूँ अपने घर पे जाने के लिए कारण का खूपच जास्त लेट झालाय फंक्शनला आणि नाही बोलता होता 10 वाजून गेलेत गाइज सो 10 बज के गया आणि खूप जास्त लेट झाल्यामुळे ना वांदे आले आणि हा रस्ता नाही एवढा अंधार आहे गाव साईड रस्ता आहे सो त्यामुळे खूप जास्तच अंधार आहे आणि सेकंड गोष्ट कोणच नाही रस्त्याला मी एकटाच आहे सोलो ड्रायव्हिंग कर रहा हूं बरं आहे आता एक ट्रक गेली फिलहाल तेवढं एक बरं आहे नाही तर पूर्ण रस्ता खाली आहे आणि सेकंड रस्ता सुद्धा खूप खराब आहे आता इथे थोडासा आहे ठीकठाक पण बाकी रस्ता खूप जास्तच खराब आहे पुढे जास्तच खराब भेटेल मला रस्ता सो ठीक आहे सो फटाफट आपण जाऊया घरी आणि जेवलोय पण नॉर्मली जेवलो होतो थोडासा तो भूक पण लागली आता जस्ट सो आपण देऊया काहीतरी ऑर्डर आणि मग ते पार्सल आपला मी पोचतो तर ते पार्सल आपल्याला भेटणार सो फटाफट जाऊ आणि ऑर्डर सुद्धा देऊया आणि खूप अंधार यार सो चला फटाफट पोचूया घरी सो गाइस रास्ते पे कोई भी नहीं है सो देख सकते हो पूरा रास्ता खाली है पूरा खाली रास्ता अंधेरी रातों में तुम्हारा भाई सिर्फ अकेला जा रहे रोड पे आता एक गाडी दिसली है आय थिंक कार आहे ओके कारच आहे ओके कार आहे बट आहे ठीक आहे चला पण खूप खाली रस्ता आहे आणि रस्ता पण ना ते इथे ठीक आहे बट माहित नाही रस्ता खूप जास्त खराब आहे यार खूप जास्त खराब आहे आणि तुम्ही बघू शकता एवढा अंधार आहे ना लाईट सुद्धा नाही आहे रस्त्याला खतरनाक काम आहे हो चला ठीक आहे एवढ्या अंधारात आणि हे रस्ता खूप जास्त खराब आहे यार इथनं पूर्ण रस्ता खराब आहे आता आपला अंबरनाथ येतो म्हणजे आपल्या इकडे येतो हा रस्ता पूर्ण इतना खराब है सो फाइनली गाइस मैं पहुंच चुका हूँ घर पे और अपना पार्सल भी आ चुका ऍक्च्युली पार्सल खूप लेट आला त्यामुळे थोडासा टाइम लागला मला इथे थांबावं लागला शॉपच्या इथे आपल्या सो पार्सल आलाय पार्सल घेतलाय मी जस्ट आणि आता चाललो घरी आणि आजचा ब्लॉग इथे संपूया आपण आणि तुम्हाला ब्लॉग आवडला ना प्लीज कमेंट वगैरे करा आणि इंस्टाग्रामला पण प्लीज फॉलो करा यार इंस्टाग्राम आयडी येते आपली इथे फॉलो करा आणि जाऊया आता घरी भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला आणि त्यान ब्लॉग आवडला तर प्लीज लाईक शेअर कमेंट नक्की करा अँड जाऊया आता घरीच झोपा ना सो गुड नाईट टेक केअर स्वीट ड्रीम अँड जय शिवराय गाईज बाय बाय अँड गुड नाईट